हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. प्रत्येक महिन्यात शुक्ल पक्षात एक आणि कृष्ण पक्षात एक अशा 2 चतुर्थीच्या तिथी येत असतात. एक संकष्टी चतुर्थी असते आणि एक विनायकी चतुर्थी असते. त्यापैकी संकष्टी चतुर्थीचा उपवास आपण प्रत्येक महिन्यात करत असतो. हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थीला महत्त्वाचं स्थान आहे. पौराणिक मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशांनी सर्व देवतांचे संकट हरले होते. त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत आणि गणपती बाप्पाची पूजापाठ जर आपण केलं तर त्यामुळे त्यांचा आशीर्वाद मिळतो आणि आपल्या मनोकामना देखील पूर्ण होतात अशी मान्यता आहे. म्हणून गणेश भक्त या दिवशी उपवास करतात. आता संकष्टी चतुर्थीचा उपवास कसा करायचा, पूजा कशी करायची, या दिवशी कोणते उपाय करायचे याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम गंग गणपतये नमः असं लिहायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. गणपती बाप्पांच्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी माता संकष्टी यांची देखील पूजा केली जाते. असं म्हणतात की माता संकष्टी या आपल्या मुलाबाळांवर कृपा करतात, त्यांचं रक्षण करतात आणि आपल्या मुलांना बुद्धी देतात. कारण गणपती बाप्पांना बुद्धीची देवता असं म्हणून देखील आपण ओळखतो. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बरेच गणेश भक्त व्रत करतात. आपल्या मुलाबाळांसाठी या दिवशी हे व्रत केलं जातं. तर बघूयात की गणपती बाप्पांची कृपा मिळवण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नक्की कोणते उपाय केले पाहिजे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत करणाऱ्या प्रत्येक भाविकानं सकाळी लवकर उठायचं. सकाळी लवकर उठून सर्वप्रथम आपल्या घराची स्वच्छता करायची, विशेषतः मुख्य दरवाजाची स्वच्छता करायची. उंबरठ्याचं पूजन करायचं असतं आपल्याला, त्यामुळे आपल्याला मुख्य दरवाजाची देखील स्वच्छता करून घ्यायची असते. स्वच्छतेची कामं आटपली की त्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे. केस देखील धुवून काढायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या घरातील देवघरा देखील स्वच्छ पुसून घ्यायचा. ते झालं की त्यानंतर देवघरात तुम्ही लाल रंगाचं वस्त्र अंथरा किंवा मग सेपरेट तुम्ही चतुर्थीची पूजा मांडणार असाल तर चौरंग घ्या, पाट घ्या, त्यावरती स्वच्छ लाल रंगाचं वस्त्र टाका आणि त्यावरती गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्याची स्थापना आपण करायची आहे. तर स्थापना करण्यापूर्वी आपल्याला त्या गणपती बाप्पाची जर मूर्ती असेल तर मूर्तीला पंचामृताने आणि पाण्याने स्नान घालायचं आहे. त्यावेळेस पंचामृतम स्नानम समर्पयामी सुधामूर्ती स्नानम समर्पयामी या मंत्राचा जप आपण करायचा आहे. स्वच्छ कपड्याने ती मूर्ती कोरडी करायची आहे आणि त्या मूर्तीची स्थापना आपण त्या पाटावरती किंवा चौरंगावरती करायची आहे. मूर्तीऐवजी फोटोची स्थापना जर तुम्ही करणार असाल तर पंचामृतामध्ये फूल बुडवून ते फोटोवरती शिंपडायचं आणि फोटो स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यायचा आहे आणि त्याची स्थापना आपण करायची आहे. त्यानंतर दिवा आपण तिथं लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे, गंध, हळद कुंकू, लाल रंगाची फुलं, विशेषतः जास्वंदीचं फुलं, दुर्वा, पिवळ्या रंगाची फुलं असतील तर ती हे गणपती बाप्पांना आपण अर्पण करायचे आहे. हात जोडून नमस्कार करायचा, गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं किंवा 108 वेळेस ओम गंग गणपतये नमः ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आणि बाप्पाला आवडत्या मोदकांचा किंवा तिळाच्या लाडवाचा नैवेद्य आपण दाखवायचा आहे. अशा पद्धतीने साधी सोपी पूजा चतुर्थीच्या दिवशी सकाळीच आपण करून घ्यायची आहे. सकाळी करणं शक्य नसेल तर ही पूजा तुम्ही संध्याकाळी करू शकता, पण सकाळी केलेलं अतिउत्तम. चतुर्थीचा उपवास हा सकाळपासून संध्याकाळपर्यंत असा दिवसभर करायचा असतो. साबुदाण्याची खिचडी किंवा इतर काही फळाहार करून तुम्ही हा उपवास करू शकता. घरी पूजा करणं शक्य नसेल तर तुम्ही मंदिरात जाऊन पूजा केली तरी चालेल. दिवसभर आपल्याला काही नियम देखील पाळायचे असतात. या दिवशी उपवास कडक करायचा. फळांचा उपवास पाळला जातो किंवा मग साबुदाण्याची खिचडी, दुधाचे पदार्थ ते खाऊन आपण हा चतुर्थीचा उपवास करायचा. चतुर्थीचा उपवास करणाऱ्या प्रत्येक भक्तानं या दिवशी कमीत कमी 108 वेळेस ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. मंत्र जप नाही केला तर कमीत कमी सकाळी किंवा संध्याकाळी एकदा तरी गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. हे खूप पुण्यकारक मानलं जातं. आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर पुन्हा गणपती बाप्पाची पूजा करायची आहे. जिथे आपण सकाळी पूजा मांडलेली असते तिथे पुन्हा आपण धूपदीप लावायचे आहे, गणपती बाप्पाला नमस्कार करायचा आहे, आरती करायची आहे. आणि चंद्र उगवल्यानंतर चंद्रोदयाचा वेळ आपल्याला पंचांगामध्ये कॅलेंडरमध्ये दिलेलं असतं, तिथे बघून चंद्राची पूजा करायची. चंद्रदर्शन झाल्यानंतर आपल्याला हा चतुर्थीचा उपवास सोडायचा. चतुर्थीच्या दिवशी तुम्ही बरेच उपाय करू शकता.
या दिवशी व्रत करून गणपतीच्या मंदिरात जायचं, मनोभावे गणपती बाप्पासमोर हात जोडायचे, शरण जायचं, आपली इच्छा गणपती बाप्पाला सांगायची आणि गणपती बाप्पाच्या मंदिरातच थोडा वेळ आपण बसायचं आहे आणि तिथे बसूनच ओम गंग गणपतये नमः या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे. या मंत्राचा जप केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि आर्थिक अडचणी देखील संपुष्टात येतात. जर तुम्हाला खूप आर्थिक अडचणी असतील, पैसा टिकत नसेल किंवा कर्जबाजारी झाला असेल तर अशा वेळेस तुम्ही गणपती बाप्पाच्या ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप चतुर्थीच्या दिवशी जास्तीत जास्त करायचा आहे. आता ज्यांचा लग्न जमायला अडचणी येत असतील तर ते देखील संकष्टी चतुर्थीचं व्रत त्या लोकांनी करायचं आहे. मंगळी चतुर्थीपासून चतुर्थीच्या व्रताला सुरुवात करायची आहे. पहिल्यांदा तुम्ही मंगळी चतुर्थीला व्रत कराल तेव्हा संकल्प सांगायचा आहे की बाप्पा माझं लग्न जमू दे, मला मनासारखा जोडीदार मिळू दे, मी तुझे उपवास काटेकोरपणे नियम पाळून करील. किंवा मग संकष्टी चतुर्थी तुमची सुरूच असेल तरीही लग्न जमत नसेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरात गणपती बाप्पाची पूजा आपण करायची आहे. जशी विधिवत पूजा सांगितली आहे तशी पूजा करायची. एक हळकुंड घ्यायचं आणि आपल्या घरातील गणपती बाप्पासमोर ते ठेवायचं आहे. हळकुंड घेताना ते लेकरूवाळं हळकुंड आपण घ्यायचं आहे आणि ते हळकुंड आपण गणपती बाप्पासमोर ठेवायचं, विधिवत पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर ते हळकुंड घेऊन कोणत्याही गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आणि तिथे गणपती बाप्पाच्या चरणीच ते हळकुंड तुम्ही अर्पण करायचं आहे आणि आपली कामना परत तिथे मंदिरात गणपती बाप्पाला सांगायची आहे. घरातच तुम्ही ते हळकुंड गणपती बाप्पाच्या चरणी ठेवलं तरीही चालेल. असं केल्यामुळे आपल्याला लग्न जमायला जे काही अडथळे येत असतील ते नक्कीच दूर व्हायला मदत होते. चतुर्थीच्या दिवशी समजा तुमचे मुलं बाळं खूप चिडचिड करत असतील, अभ्यास करत नसतील, त्यांना नजर लागली असं वाटत असेल तर प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी हा एक उपाय करू शकते. त्यासाठी 108 हिरवे मुगाचे दाणे घ्यायचे आहे. एका वाटीमध्ये ते दाणे घ्यायचे आहे. आपल्याला एक हिरवा ब्लाऊज पीस किंवा एक हिरवं कोरं वस्त्र लागणार आहे ते घ्यायचं. गणपती बाप्पाची सकाळी पूजा झाली की एका ताटामध्ये किंवा त्या पाटावरती गणपती बाप्पासमोर ते हिरवं वस्त्र अंथरायचं आणि त्यावरती आपल्या उजव्या हातावरती एक हिरव्या मुगाचा दाणा घ्यायचा. ओम गंग गणपतये नमः असा मंत्र म्हणायचा आणि तो दाणा आपल्याला त्या हिरव्या पिसावरती ठेवायचा आहे. असं करून आपल्याला 108 दाणे एक वेळेस हातात घेऊन प्रत्येक वेळेस ओम गंग गणपतये नमः, ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करत एक दाणा असे 108 दाणे त्या पूर्ण पिसावरती ठेवायचे. शेवटी गणपती बाप्पाला नमस्कार करायचा. त्या मुगाची त्या कपड्याने पोटली तयार करायची. ती पोटली चतुर्थीच्या दिवशी दिवसभर तशीच ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी वाहत्या पाण्यात ती हिरव्या मुगाची पोटली आपल्याला विसर्जित करून द्यायची आहे. आणि असा उपाय तुम्ही प्रत्येक चतुर्थीला करा. लवकरच तुम्हाला फरक जाणवेल. तुमच्या मुलामुलींचा चिडचिडेपणा कमी होईल किंवा ते अभ्यास करत नसतील तर अभ्यासात सुद्धा त्यांचं लक्ष लागायला मदत होईल. चतुर्थीच्या दिवशी आपण नखं कापणं, खोटं बोलणं, कोणाचाही अपमान करणं, केस कापणं यांच्यासारख्या गोष्टी टाळायच्या आहेत. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाकी कोणतेही उपाय करायला तुम्हाला जमले नाही तरीही गणपती बाप्पाला मनोभावे नमस्कार करा. प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पाची मूर्ती असते, तिथेच तुम्ही गणपती बाप्पाला जास्वंदाचं फूल आणि दुर्वा अर्पण केल्या तरीही चालतील किंवा मग जवळपास मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही गणपती बाप्पाला नारळ फोडा, जास्वंदाचं फूल, दुर्वा नक्की अर्पण करा. तुमच्या ज्या काही इच्छा असतील, कामना असतील त्या गणपती बाप्पाला सांगा. गणपती बाप्पा तुमच्या इच्छा आकांक्षा लवकरात लवकर पूर्ण करायला मदत करतील. तर ज्येष्ठ महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही उद्या आहे. 3 जुलै 2026ला शुक्रवारच्या दिवशी उद्या चतुर्थी आहे. तर उद्याच्या चतुर्थीला देखील तुम्ही हे उपाय करू शकता. तर मंडळी, असा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्येष्ठ महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे, या दिवशी कोणते उपाय करायचे, उपवास कसा करायचा, पूजा कशी करायची, अशी सगळी माहिती जाणून घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. धन्यवाद.